नमस्कार. आज आपण आहोत वाघोली पुणे या ठिकाणी 2026 महाराष्ट्र केसरी फायनल होतोय. पैलवान महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर हे बलाढ्य पैलवान थोड्याच वेळात झुकणार आहे. महाराष्ट्र केसरीचे कदम कोण घेणार आणि थोड्याच वेळात आपण बघू शकता या ठिकाणी रामकृष्ण अण्णा सातव आयोजित 68 महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली. स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी वाघोली या ठिकाणी संपन्न होत आहे. स्पर्धा जबरदस्त भव्य दिव्य होत आहे आणि या ठिकाणी लाखो जनसमुदाय या ठिकाणी प्रेक्षक वर्ग कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने आलेले आहेत. मंत्री संत्री सामान्य माणसं पैलवान शेतकरी आणि रांगडा खेळ कुस्तीचा शेतकऱ्यांच्या पोरांचा खेळ संपूर्ण महाराष्ट्रातून पैलवान आलेले आहेत, कुस्तीप्रेमी आलेले आहेत. आपण थोड्या वेळात बघणार आहोत ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोण जिंकते. आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजवर प्रेम करणारे भरभरून चाहते आपण बघू शकता. या ठिकाणी रामभाऊ तुम्ही बोललं पाहिजे, हा व्हिडिओ सुद्धा आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी थोड्याच वेळात आपल्याला कुस्तीचा थरार बघायला मिळणार. थेट प्रेक्षकांना महाराष्ट्राला आपण दाखवणार आहोत. खाली उभे असलेले प्रेक्षक पहिले बाहेर जातील आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली. या ठिकाणी लढत चालू झाली. जोरदार लढत सुरू झाली आणि आपण बघू शकता पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहे. अशा पद्धतीने स्पर्धा सुरू झालेली आहे. चित्त थरारक लढत सुरू आहे. हर्षवर्धन सदगीर आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये आपण बघू शकता कुस्तीचा थरार. दुहेरीपटाची पकड करण्याचा महेंद्राचा प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता कोण असा सरपंचाचा आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला आता हर्षवर्धन सदगीर प्रतिकार करतोय. महेंद्र हप्ते नावाची पकड, काहीतरी घटना. गुन्ह्यांची नोंद काहीतरी घडणार म्हणजे काही घडणार. दोघांची आक्रमकता निकाल काय लागणार आणि थोड्याच वेळात करणार. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकाचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती, दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गुणांची बरोबरी 1-1. कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान, आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय. पटाला लागण्याचा प्रयत्न तितक्याच ताकदीनं हर्षवर्धनला धुडकावून लावलाय. गुणांची नोंद मात्र नाही. पैलवान कुस्ती करा, नकारात्मक पद्धतीने एकमेकाला रोखू नका असा सरपंच इशारा करताय. दरम्यान
निळा कॉस्ट्युम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. टस्सल कुस्ती आणि महेंद्रसाठी आता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. या निर्धारित 30 सेकंदामध्ये आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती का दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न धुडकावून लावलाय. ताबा मिळवण्याचा प्रयत्न दोघांचाही यशस्वी. गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण तेवढाच सुंदर बचाव, परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चालला आहे. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण. गुणांची नोंद 2-1. अखेरचे 45 सेकंद. पहिला कुस्ती करा. गुणफलक लाल 2 निळा 1. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न धुडकावून लावला आणि ताबा मिळवून 2 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. गुणफलक लाल 4 निळा 1. सरपंचाचा इशारा. कुस्ती खड्या स्थितीमध्ये चालू. तब्बल 3 गुणांची आघाडी घे. डबल महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगत विजेता पदाकडे वाटचाल करतोय नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सरकी. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा महेंद्राचा प्रयत्न. पैलवान शिस्त आणि संयम. आपण एकाच आघाड्यातल्या एकमेकाचे जिगरी दोस्त आहात. शिस्त आणि संयम. वॉर्निंग. सेकंड करा. सरपंचाचा इशारा. कुस्ती पुढे चालू. अखेरचे 15 सेकंद. पटाला लागण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र, परंतु चपळाईने हर्षवर्धन थांबवतो. अखेरचे काही सेकंद. करो किंवा नको महेंद्राकडे स्थिती. महेंद्राला 1 गुण. मध्ये या पैलवान. अद्याप मायक्रो सेकंद बाकी आहे. चला कुस्ती करा आणि निर्धारित वेळेसाठी गुणांच्या आधिक्यावर हर्षवर्धन सरकी डबल महाराष्ट्र केसरी.